अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत, आभार. चला तर मग आज आपले विषय आहे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायचे काही असे विशेष उपाय म्हणा, सेवा म्हणा. हे केल्याने आपल्याला जर व्यापार वृद्धी होत नसेल, आपलं व्यापार असेल, दुकान असेल किंवा आपली नोकरी असेल, नोकरीमध्ये प्रमोशन होत नसेल, तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी कोणकोणते उपाय करायचे असतात जेणेकरून तुमचं व्यापार चालेल, तुमच्या व्यापारामध्ये जे काही विघ्न येत आहेत ते दूर होईल. आणि नोकरीत प्रमोशन होत नसेल तर नोकरीतसुद्धा प्रमोशन होईल. गणपती बाप्पा हे संकट हारणारे, विघ्न हारणारे आहेत आणि सुख देणारे आहेत. चला तर मग संकष्टी चतुर्थीविषयी थोडीशी माहिती जाणून घेऊया. हिंदू धर्मामध्ये कोणत्याही शुभ कार्य करताना आपण गणपती बाप्पाची पूजा करूनच पुढे दुसरी पूजा करत असतो. गणपती बाप्पाची पूजा केल्याने आयुष्यामधले सगळे काही संकटे दूर होतात आणि आपल्या कामामध्ये यश प्राप्ती होते आणि जे काही आपल्याला अडथळे येत आहेत प्रत्येक कार्यामध्ये ते अडथळे दूर होतात आणि सगळे संकटे दूर होऊन आपलं कार्य योग्य रीतीने पुढे चालतं. तुमच्या अनेक कामामध्ये जर प्रगती होत नसेल तर गणपती बाप्पाची सेवा करायला सुरू करा आणि संकष्ट चतुर्थीचा महिन्यातून एक उपवास करायला विसरू नका आणि सगळे अडथळे आपले सहज दूर होतात. त्यामुळे तुमच्या महत्त्वाच्या कामामध्ये सुद्धा अडथळे येत असेल तर गणपती बाप्पाची पूजा करायची असते. गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत, त्यांच्यामुळे कामामध्ये प्रगती होते. आठवड्यातील प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवाला समर्पित आहे. बुधवार हा दिवस गणपती बाप्पाला समर्पित आहे आणि प्रत्येक महिन्याची चतुर्थी हे सुद्धा गणपती बाप्पाला समर्पित आहे. बुधवारच्या दिवशी गणपतीची पूजा केल्याने तुमच्यावर अनेक आशीर्वाद राहते, कामामध्ये प्रगती होते. तसेच चतुर्थीच्या दिवशी गणपतीची विशेष पूजा केल्याने तुमच्या आयुष्यात सर्व समस्या दूर होतात आणि तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. धार्मिक ग्रंथामध्ये बघा, चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाची पूजा केल्यामुळे तुमच्या घरामध्ये सकारात्मकताचं वातावरण राहतं. म्हणून गणपतीची पूजा उपास जरी आपल्याला जमत नसेल तरीही पूजा तर आवर्जून करावी. दर महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी व्रत केले जाते. संकष्टी चतुर्थीच्या उपासासोबतच आपल्याला गणपतीची पण पूजा करायची आहे. दर महिन्याच्या येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला वेळोवेळी आपण नावे दिलेली आहेत. चैत्र महिन्यातल्या येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला भालचंद्र संकष्ट चतुर्थी असे आपण म्हणतो. हिंदू मान्यतेनुसार संकष्टी चतुर्थीला उपवास आणि पूजा केल्याने बाप्पा प्रसन्न होतात आणि ह्या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने घरात सुख समृद्धी नांदते. आपल्या परिस्थितीनुसार चैत्र महिन्यातल्या संकष्ट चतुर्थी म्हणजे 17 तारखेला संकष्ट चतुर्थीचा उपवास आपल्याला करायचा आहे आणि आपल्या योग्यतेनुसार आपली बाप्पाची पूजा करायची असते. हिंदू कॅलेंडर मध्ये आपल्याला चैत्र महिन्यातल्या कृष्ण पक्षातील चतुर्थी 17 तारखेला येत आहे. सकाळी 7:33 सुरू होणार आहे आणि ते 18 मार्च रोजी रात्री 10 वाजता संपत आहे. मग संकष्ट चतुर्थी उदय तिथीनुसार ही वेळ गणपतीची पूजा करण्याचे विशेष म्हणजे 17 तारखेलाच पूजा आपल्याला करायची आहे आणि व्रत करायचं आहे. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सर्वप्रथम लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे घालून त्यानंतर घर आणि देवघराजवळ स्वच्छ झाडून एखादी रांगोळी काढून मुख्य दरवाजासमोर एखादी रांगोळी काढून ते झाल्यानंतर आपल्याला सूर्याला जल अर्पण करायचं आहे आणि देवघरासमोर जाऊन एक आसन घ्यायचं आहे बसण्यासाठी आणि समोर एक पाटा घ्यायचा आहे बाप्पाला स्थापना करण्यासाठी. त्या पाटावर एक ताम्हण घेऊन त्या ताम्हणावरती बाप्पाची मूर्ती ठेवायची आहे किंवा चित्र असेल तर तुम्ही फोटो ठेवू शकता. गणपतीसमोर आपल्याला बाप्पाची मूर्ती स्थापना झाल्यानंतर ताम्हणामध्ये अभिषेक झाल्यानंतर
गणपती बाप्पाचा अभिषेक करायचा आहे. श्रीसूक्त पुरुषसूक्त म्हणून अभिषेक करायचा आहे. अभिषेक झाल्यानंतर ते स्वच्छ मूर्ती पुसून आपल्याला त्या पाटावरती कपडा अंथरायचा आहे. त्याच्यावरती थोडीशी अक्षता ठेवून बाप्पाची मूर्ती म्हणजे मूर्ती ठेवायची आहे. हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि बाप्पाला धूपदीप ओवाळून मग बाप्पाला 21 दुर्व्याची जुडी, जास्वंदाची फुलं, मोदक, गूळ खोबऱ्याचं नैवेद्य अर्पण करून बाप्पाची आरती आपल्याला करायची आहे. आणि आपल्याला जर येत असेल तर गणपती अथर्व शीर्ष म्हणून आपल्याला गणपती अथर्व शीर्ष हे 11 पाठ म्हणायचं आहे. ही सेवा जरी आपण प्रत्येक चतुर्थीला जरी केले तरीही आपल्यावर जे येणारे विघ्न आहेत ते विघ्न सहज दूर होतात. त्याचबरोबर आपल्या व्यापारामध्ये जर वृद्धी होत नसेल, व्यापार बसलेला असेल, नोकरीमध्ये मनासारखी नोकरी भेटत नसेल किंवा प्रमोशन होत नसेल किंवा तुमच्या काही धनाविषयी समस्या असतील किंवा घरामध्ये काही विघ्न संकटे येत असतील तर ह्या सगळ्या संकटे विघ्न दूर होण्यासाठी चतुर्थीच्या दिवशी हे खास उपाय करायचे असतात आणि हे महिन्यातून एकदा करायचं असतं. म्हणजे प्रत्येक चतुर्थीला तुम्ही करू शकता. प्रत्येक महिन्यातल्या चतुर्थीला हे उपाय तुम्ही करू शकता. आपल्याला काय करायचं आहे, एक डाळिंब घ्यायचं आहे, 21 दुर्व्याची जुडी घ्यायची आहे, एक जास्वंदाचं फूल, गूळ खोबऱ्याचं नैवेद्य आणि 11 रुपये दक्षिणा एवढे वस्तू आपल्याला घेऊन जायचं आहे. आणि जवळच्या आपल्या घराच्या जे जवळ गणपतीचं मंदिर आहे तिथं जायचं आहे. अशी एकही गल्ली बोळा नाही की तिथं गणपतीचं मंदिर नसतं आणि आपल्या घरच्या जवळच्या गणपतीच्या मंदिरातच जायचं आहे. जर मंदिर खूप लांब असेल किंवा तुम्हाला शक्य नाही जाण्यासाठी किंवा तुमचे छोटे मुलं असतील किंवा काही वेळेस जर तुम्ही बाहेर जाऊ शकत नसाल तर तुम्ही हे घरामध्ये केलं तरी पण चालेल. आणि जर तुम्ही शक्य असेल तर तुम्ही जाऊ शकता आणि हे स्त्री पुरुष कोणीही उपाय करू शकतात. तर ते साहित्य सगळे आपण घेऊन गेलेलं आहे ते आपल्या हातामध्ये ठेवायचं आहे. आपलं नाव आणि गोत्र भगवान बाप्पाला म्हणजे गणपती बाप्पाला सांगायचं आहे आणि तुमच्या मनातल्या ज्या काही इच्छा आहेत, ज्या समस्या आहेत ते बाप्पाला सांगायचं आहे आणि ते सगळ्या तुमच्या कार्यामध्ये सगळे अडथळे विघ्न दूर करा आणि माझे सगळे कार्य पूर्ण करा. हे बाप्पा, आज मी तुम्हाला 21 दुर्वा, गूळ खोबऱ्याचं नैवेद्य, लाल जास्वंदाचं फुलं अर्पण करत आहे आणि असंच माझ्यावर जे काही संकटे आहेत ते दूर करा. तुम्ही संकट विघ्ने हारणारे आहात, तुम्ही दुःख हारणारे आहात आणि सुख देणारे आहे. सगळ्या जीवनामध्ये सगळ्या प्राणीमात्राला दुःखापासून मुक्त करणारे तुम्ही आहात. तुम्ही खूप महान आहात. तर माझ्यावरती जे काही संकटे आलेले आहेत ते दुःख दूर करा आणि माझ्या जीवनात जे काही मी कार्य हाती घेतलेलं आहे, ज्या मनातल्या चांगल्या कार्य आहेत ते पूर्ण होऊ द्या असं म्हणून विनंती करायचं आहे. ते साहित्य हातात घेऊन हे बोलून ते बाप्पाच्या चरणाजवळ ते साहित्य ठेवून द्यायचं आहे. बाप्पाला नमस्कार करायचा आहे. 5-10 मिनटं तिथं बसून तुम्हाला येत असेल तर गणपती अथर्व शीर्षाचं पाठ करा. 11 वेळेस येत नसेल तर ओम गणगणपतये नमः, ओम गणगणपतये नमः ह्या मंत्राचं 5 मिनिट तुम्ही बसून बाप्पाचं स्मरण करून ते जप करा आणि बाप्पाला विनंती करून तुम्ही घरी निघून येऊ शकता. ही आवर्जून सेवा करा, तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होईल. तर ही संकष्ट चतुर्थीविषयीची उपायाची माहिती तुमच्याशी शेअर करायची होती. माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब, शेअर, लाईक जरूर करा. धन्यवाद.